मुलांनो, आज आपण छान छान सर्व फुलं बघितली की नाही. आता या फुलांची आपण आता प्रत्येक शिक्षिका छान छान माहिती सांगणार आहे. चला मॅडम, कोणते फुल घेतले आहेत? फुलांचा राजा गुलाब आहे. हे वेगवेगळ्या रंगाचे फुलं आहेत. बघा, याचा रंग लाल आहे, गुलाबी आहे, याचा रंग पिवळा आहे. असे अनेक रंगाचे गुलाबाचे फुलं असतात. त्या गुलाबाच्या फुलांपासून गुलकंद बनवतात, गुलाबजल बनवतात, अत्तर बनवतात, अगरबत्ती बनवतात. असं या गुलाबाच्या फुलांपासून आपल्याला खूप काही. ही झेंडूची फुलं आहेत. ही 2 रंगाची असतात, एक पिवळ्या रंगाचं, एक केशरी रंगाचं. याचं महत्त्व काय आहे, ही याच्यापासनं दसऱ्याला तोरण बनवले जातात, हार बनवले जातात, देवीला वाहिली जातात आणि घरोघरी याचं तोरणसुद्धा बांधलं जातं. मुलांना हे आहे गोकर्णाचं फूल. बघा, याचा रंग कसा आहे, जांभळा आहे की नाही. याला गोकर्ण का बोलतात, कारण याचा आकार हा गाईच्या कानाप्रमाणे असतो आणि याचे खूप सारे औषधी उपयोगसुद्धा होतात बरं का. आणि हे गोकर्णाचं फूल शंकराला खूप आवडतं. याच्यामध्ये 2 रंग असतात, एक जांभळा आणि दुसरा म्हणजे पांढरा रंग. ही आहे जास्वंदाची फुलं. जास्वंदाची फुलं पण वेगवेगळ्या रंगात मिळतात आणि हे की नाही गणपती बाप्पाला खूप आवडतं. यापासनं औषध बनवलं जातं. चाफ्याचं फूल आहे. याचा सुगंध फार सुरेख असतो आणि ही फुलं वर्षभर टिकतात, रंग असतात. याच्यामध्ये कवटी चाफा असतो. हे गुलाबी रंगाचा चाफा आहे, हा पिवळ्या रंगाचा चाफा आहे. मुलांनो, ही सगळी पांढऱ्या फुलांची फुलं आहे की नाही. सगळे पांढरा रंग. या फुलांना वास नसतो, पण दिसायला खूप सुंदर असतात. ह्याला म्हणतात टगर. ह्याला 5 पाकळ्या आहेत आणि याला बघा, ही डबल टगर आहे आणि ह्याला 5 पाकळ्या आहेत. नंतर ह्याला किती सुंदर वास येतो. हा आहे, या जुईच्या फुलाला खूप छान वास होतो आणि याचा गजरासुद्धा करता येतो. आणि हा आहे मोगरा. मोगऱ्याचा पण फार छान सुगंध येतो. आणि ही आहे आपली नाजूकशी अशी पारिजातकाची फुलं असतात. ती जमिनीवरच पडतात, ती झाडावरची फुलं खालीच पडतात, गळून पडतात. त्याचप्रकारे आहे हे कमळ. कमळाचे रंग 2 असतात, एक गुलाबी कलरचा असतो आणि एक पांढऱ्या रंगाचा असतो. याच्यावर सरस्वती माता विराजमान असते. आणि हे आपलं राष्ट्रीय फूल आहे. विष्णूच्या हातामध्ये कमळाचं फुलं असतं नेहमी. असं ते जिकडे हे आहे शेवंतीची फुलं. शेवंतीच्या फुलामध्ये 3 रंग आहे. हा आहे जांभळसर रंग आहे, हा पिवळा रंग आणि हा पांढरा रंग. ह्याची वेणीसुद्धा खूप छान करतात, देवाला घालतात. सदाफुलीचं फुले हे नेहमी फुललेलं असतं. अशा प्रकारे आपण आज शैक्षणिक पाठ घेतला आहे फुलांचा छान प्रकारे. वेगवेगळ्या माहिती सुद्धा दिली आहे. रंग, सुवास याप्रमाणे आपण मुलांना खूप छान माहिती दिली. वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या